नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रशिक मॅथ अकॅडमी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो. तर भरपूर दिवस झाले आहेत. धर्मदाय आयुक्तालयाचा आपण पेपर दिला निरीक्षक पदासाठी, कुणी क्लर्कसाठी पण दिला असेल. ओके. तर धर्मदाय आयुक्तालय भरती 2025. ओके. एकूण पदं किती होते? तर एकूण पदे 179 होते. 179 पदाकरिता ही भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. मग त्याच्यामध्ये मग विधी सहाय्यक होतं. त्यानंतर मग आपलं लघुलेखक, निरीक्षक हा खूप महत्त्वाचा मुद्दा आपल्यासाठी. निरीक्षकच्या 121 जागा होत्या. ओके. सो त्यासाठी आपण पेपर दिला होता आणि मुलांचा स्कोर पाहता भरपूर हाय स्कोर आहे मुलांना यावेळेस. ओके. कारण की पेपरची जी काठिण्य पातळी होती ती खूप सोपी होती. तर वरिष्ठ लिपिक्स साठी सुद्धा आपण फॉर्म भरलेला होता. ओके. 6 ऑक्टोबरला आपण फॉर्म भरण्याची आपली पूर्ण प्रक्रिया झाली होती आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये आपली एक्झाम ही पार पडली होती. 4, 6, 7, 10, 11 आणि 12 म्हणजे किती 1, 2, 3, 4, 5, 6 दिवसात ही आपली एक्झाम पार पडलेली होती नोव्हेंबर महिन्यात. आता नोव्हेंबर, डिसेंबर महिना गेला. डिसेंबर महिन्यामध्ये नॉर्मलायझेशन लिस्ट येणे अपेक्षित होतं. पण नॉर्मलायझेशन लिस्ट काही आलेली नाही. सो त्यामध्ये मग बरेच मुद्दे येऊ शकतात जसं इलेक्शनमुळे कर्मचारी कामात असतात त्यामुळे या गोष्टीला विलंब झाला असेल असं मला वाटते. तर आता इलेक्शन झालेले आहे सगळे महानगरपालिकेचे पार पडले तर या वीकमध्ये धर्मदाय आयुक्तालय निरीक्षकची आणि काय आपला क्लर्क आणि वरिष्ठ लिपिक या सर्व लिस्ट जी नॉर्मलायझेशनची जी लिस्ट आहे ते या वीकमध्ये येणे अपेक्षित आहे. तर आपण शुक्रवारपर्यंत वाट बघू. जर या वीकमध्ये आले नाही तर मग आपण आपली काल मोहीम सुरू करू आणि त्यांना मग फोन लावून आपण सगळ्या गोष्टी विचारू. ओके. सो 17 नोव्हेंबर 2025 ला काय आपली आन्सर की आलेली होती. त्यानंतर मग फायनल आन्सर की सुद्धा आपली आली. ठीक आहे. तर काही काही प्रश्न बदल झाले तर काही प्रश्न बदललेच नाही. भरपूर मुलांचा आक्षेप होता की जे प्रश्न बदलायला पाहिजे होते ते प्रश्न बदललेले नाहीत. ओके. सो त्याच्यामध्ये थोडा घोळ झाला असं मला वाटत आहे. जे प्रश्न खरंच चुकीचे होते त्यांनी चुकीचे दिलेले नाहीत. तर ते आता आपण त्याबद्दल काही करू शकत नाही. आता ते सर्व टीसीएस आणि ते टीसीएस वर डिपेंड आहे. त्यांनी प्रश्न कॅन्सल केलेले नाहीत. ओके. त्यानंतर एक्झाम ऑनलाईन मोडमध्ये झाली होती. ओके. सो निरीक्षकच्या यामध्ये किती जागा तर 121 जागा. त्यानंतर वरिष्ठ सिनियर क्लर्कच्या किती तर 31 जागा. त्यानंतर लघुलेखकच्या किती जागा आहेत तर टोटल 22 जागा. त्यानंतर मग विधी सहाय्यकच्या जागा किती तर 3 जागा या विधी सहाय्यकला आहेत. ओके. आणि लघुलेखक उच्च श्रेणी म्हणजे स्टेनोग्राफर हायर ग्रेड यांना किती तर 179 जागा होत्या. ओके. तर आधी पण आपण बोललो की पे स्केल किती आहे तर याला S13 ची पे स्केल आहे. ओके. सो याचं किती होते वेतन श्रेणी 35,400. मग त्याच्यामध्ये महागाई भत्ता, घर भाडे, प्रवास भत्ता मिळून मग आपला पगार जवळपास 50 ते 60 च्या दरम्यान होतो. ओके. सो 35,400 स्टार्टिंग म्हणजे हा बेसिक पे आहे. तर 1,12,400 पर्यंत आपला रिटायरमेंट पर्यंत पगार जातो. ओके. तर हा 7वा वेतन आहे. 8वा वेतन आयोग जेव्हा लागेल तेव्हा काय होईल तर पुन्हा पगार आपला वाढेल. ओके. ठीक आहे. तर निरीक्षकची कामं तुम्हाला माहीतच आहेत. धर्मदाय संस्थांचे ट्रस्टचे काय करणे कामकाज आणि आर्थिक व्यवहार तपासणे हे काम असते. तर ठीक आहे. इन्स्पेक्शन आणि ऑडिटचं काम हे धर्मदाय निरीक्षकचं असतं. ओके. ते त्यांचा जॉब कुठे असते जॉब लोकेशन तर जिल्ह्याच्या किंवा विभागाच्या कार्यक्षेत्रात फिरावे लागते. ओके. एक क्षेत्रीय फील्ड जॉब आणि जबाबदारीचे हे पद आहे. तर यामध्ये 4 नोव्हेंबरची जी शिफ्ट होती ते इझी ते मॉडरेट होती. थोडीफार सोपी होती. त्यानंतर 4 नोव्हेंबरची दुसरी आणि तिसरी शिफ्ट जी होती ते इझी मॉडरेट आणि जिथलं करंट होतं ते थोडं हाय लेवलचं होतं. ओके. त्यानंतर मग 6 नोव्हेंबरची जी पहिली, दुसरी आणि तिसरी शिफ्ट होतं सोपी ते मध्यम होती. त्यानंतर मग 7 नोव्हेंबरची जी पहिली शिफ्ट होती ती काय होती सोपी ते मध्यम होती. दुसरी आणि तिसरी काय होती तर मॉडरेट टू हार्ड होती. ओके. तर बरेच प्रश्न जे आहेत ते 12 नोव्हेंबरच्या ज्या सेकंड शिफ्ट मधले प्रश्न आहेत ते हॅशटॅग झालेले आहेत. ओके. सो त्याच्यामुळे शिफ्ट थोडी टफ होती. ओके. प्रश्न पण इथले थोडे टफ होते. सगळ्यात कठीण शिफ्ट हीच होती कारण की सर्व युट्यूब चॅनलने सुद्धा काय या शिफ्टला हार्ड कन्सिडर केलाय. ओके. मुलांचा पोल पाहता सगळ्या गोष्टी पाहता आणि मी सुद्धा पेपर बघितलं तर 12 नोव्हेंबरचा जे पेपर होता थोडा टफच होता. ओके. दुसरी आणि तिसरी शिफ्ट होती ती मॉडरेट टू हार्ड होती. 11 नोव्हेंबर 2025 ची जे पहिली, दुसरी, तिसरी शिफ्ट होती ते मॉडरेट टू हार्ड होती. ठीक आहे. मॉडरेट टू हार्ड होती. त्यानंतर 10 नोव्हेंबर
पहिली, दुसरी आणि तिसरी शिफ्ट ती सुद्धा काय होती, हार्ड टू मॉडरेट होती. त्यानंतर आता महत्वाचा मुद्दा म्हणजे आपला निकाल कधी लागेल. तर या हप्त्यामध्ये लागण्याची दाट शक्यता आहे. तर आपण या वीकमध्ये वाट बघू. जर लागेल तर ठीकच आहे, नाहीतर मग आपण त्यांना कॉल करू. काल मोहीम राबवू, ईमेल मोहीम राबवू. ठीक आहे. तर या सगळ्या गोष्टीची माहिती आपण मी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवर देत आहे. तर प्रशिक मॅथ अकॅडमी या माझ्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन करून ठेवा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. ओके. सो समोरील पुन्हा काही अपडेट असेल तर मी यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला कळवेलच. ओके. जशी आन्सर की आली तशी आपण सर्वात आपला नॉर्मलायझेशन स्कोर येईल तो आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकू. ओके. सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, मित्रापर्यंत शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.